हा आहे ना गोरेगाव वेस्ट स्टेशन जवळचा परिसर आहे. इथे फक्त फुटपाथची अवस्था तेवढी मला फक्त तुम्हाला कोणा दाखवायची आहे की काय आहे आणि काय वाट लावलेली आहे. स्टेशनचा रोड हा या साईडला आहे, पण इथून फक्त तुम्ही जर बघाल तर हे बघा, हा बेसिकली हा फुटपाथ आहे. हे जे आहे ना हे पूर्ण फुटपाथ आहे. आपण पहिला जाऊया आणि मग पुन्हा येऊया म्हणजे कळेल. आता हा पूर्ण फुटपाथ आहे बघा. खरंच इथे लोकांना फुटपाथवरून चालायला जागा तरी ठेवलेली आहे का? ह्या लोकांनी आहे का? हे बघा, हा फुटपाथ आहे. बघितला फुटपाथ दिसतोय, ठीक आहे. हा बघा, तर ही जागा जी आहे ही सामान्य लोकांना चालण्यासाठी आहे ना. मग असं असताना ह्याच्यावरती जेव्हा हे असे आणि ह्या लोकांनी दुकानं घेतलेले आहेत. त्यांची दुकानांची साईज बघा, फक्त त्यांच्या दुकानांची साईज बघा, आतमध्ये किती मोठी दुकानं आहे त्या लोकांची. पण एवढी मोठी दुकानं असूनसुद्धा जर ह्या लोकांना फुटपाथवरतीच येऊन धंदे करायचे आहेत तर मग ह्यांना दुकानं कशाला द्यायची? गरजच काय ह्या लोकांना दुकानं द्यायची? ह्या गोष्टी का आपलं प्रशासन एवढं हलक्यात घेतं किंवा लक्ष देत नाही? अरे सामान्य माणसांना चालण्यासाठीचा जो फुटपाथ आहे तर त्या फुटपाथवरती तुम्ही लोकांनी ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आणि हे सगळे कोण आहेत? हे सगळे परप्रांतीय लोक आहेत. मग सामान्य माणूस चालणार कुठून? आणि मग त्याच्यानंतर जे अपघात होतात रस्त्यावरती आपल्या, हे बघा, हे सगळे इलिगल दुकान आहेत. हे जे आपल्या रस्त्यावरती जे अपघात होतात किंवा बाकीच्या गोष्टी होतात, आणि मग त्या सर्व गोष्टींना जबाबदार कोण आहे? हा झाला इथून. आता आपण पुन्हा जाऊया आणि तुम्हाला मी त्याच रोडचा ऑपोजिट साईड दाखवतो. हा बघा, हा फुटपाथ दिसतो इथे, हा फुटपाथ आहे बरोबर आहे. आता आता इथे फक्त मजा बघा. हे एवढे माझेपर्यंत ह्यांचं एवढं हे होईपर्यंत आपलं प्रशासन शांत का बसतं? त्याच्यामागचं कारण काय आहे मला नाही पडत आहे. त्यामध्ये कोण हफ्ते घेतं, कोण काय करतं, कोण काय करत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की हा जर फुटपाथ आहे, ह्याने एवढं मोठं दुकान असूनसुद्धा फुटपाथवरती ऑक्युपन्सी काय? फुटपाथ का हे लोक वापरत आहेत? आणि ह्या लोकांना प्रश्न विचारणार कोण? या गोष्टीचे ह्या लोकांना प्रश्न कोण विचारणार? हे बघा, फुटपाथवरती टेबल बॉय एवढे मोठे टाकले आहेत. टेबल याच्यासाठी आहे की आता दुपारचा वेळ आहे, संध्याकाळनंतर हे सगळे टेबल्स भरतात इथे आणि लोक व्यवसाय करायला बसतात. हे बघा, पत्र्यांची दुकानं टाकलेली आहेत. ही सगळी लिगली आहेत का? बट ऑब्वियस नॉट. हे सगळे लिगली नाही आहेत. हे सगळे धंदे इल्लिगल आहेत. आणि सामान्य माणूस चालणार कुठून? वयस्कर बाई चालणार कुठून? लहान मुलं चालणार कुठून? बाकीच्या स्त्रिया चालणार कुठून? पुरुष असे असे चालतात. नंतर मग संध्याकाळी ट्रॅफिक होतं इथे आणि त्याचा त्रास जो सामान्य जनतेला भोगावा लागतो, त्याला जबाबदार कोण आहेत? प्रशासन ह्याच्यावरती का कडक काही कारवाई करत नाही किंवा का काही निर्बंध लावत नाही? का काही ह्याच्यावरती चांगले कडक कायदे करत नाहीत?